आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी आपण आज मराठीत भाषण पाहणार आहोत. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी आपल्यासमोर भारताचे महान विचारवंत, समाज सुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही शब्द बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. अत्यंत कठीण परिस्थितीत आणि सामाजिक अन्याय सहन करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतले. ते अत्यंत बुद्धिमान आणि परिश्रमी होते. डॉक्टर आंबेडकरांनी समाजातील अस्पृश्यता आणि जातीभेद दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी सर्वांना समान हक्क मिळावेत यासाठी मोठे कार्य केले. भारतीय संविधानाच्या निर्मितीत त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी संविधानाद्वारे सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचे अधिकार दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो. आता मी त्यांच्या महान कार्यावर आधारित एक छोटीशी कविता सादर करतो. कविता आहे: ज्ञानदीप ते पेटवणारे, अंधाराला दूर करणारे. ज्ञानदीप ते पेटवणारे, अंधाराला दूर करणारे. बाबासाहेब आमचे महान, बाबासाहेब आमचे महान, दिलं आम्हाला नवं संविधान. अन्यायाविरुद्ध उभे राहिले, हक्कांसाठी लढत राहिले. अन्यायाविरुद्ध उभे राहिले, हक्कांसाठी लढत राहिले. समतेचा त्यांनी दिला मंत्र, समतेचा त्यांनी दिला मंत्र. भारत झाला अधिक सुंदर, भारत झाला अधिक सुंदर. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश त्यांनी दिला सारा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश त्यांनी दिला सारा. आपण त्यांच्या मार्गावर चालू, नव्या भारताला उजाळा देऊ. आपण त्यांच्या मार्गावर चालू, नव्या भारताला उजाळा देऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्याला कठीण परिस्थितीतही हार न मानता पुढे जाण्याची प्रेरणा देते. आपण त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजात समानता आणि बंधुभाव निर्माण करूया. धन्यवाद.